नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर। श्रावणातल्या पहिल्या गुरुवारच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा आई लवकरात लवकर पूर्ण करत ही आईंच्या चरणी प्रार्थना। तर ज्या ताईंनी अनुभव शेअर केलेला आहे, तर त्या ताईंनी सांगितले की फक्त माझं नाव सांगा, दीपाली असं माझं नाव फक्त सांगा, गाव किंवा आडनाव काही सांगू नका. तर दीपाली ताई म्हणत होत्या गेली 21 वर्ष झाली, म्हणजे 18 वर्ष त्यातली जी होती म्हणतात, ती म्हणजे सेवेतली अगदी मूर्खपणाची सेवा होती असं म्हणत होत्या. तर सेवा उपासना ही उपासनाच असते, मूर्खपणाची असं काही नाही. पण त्या म्हणत होत्या 18 वर्ष म्हणजे 21 वर्षातले फक्त 18 वर्ष हे मूर्खपणाची सेवा केली, उपासना झाली, सेवा केली, जे पण आहे ते म्हणतात. आणि 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं आई समजल्या आणि खऱ्या अर्थानं मी खऱ्या अर्थानं आईंची भक्त आहे, असं मी म्हणू शकते या 3 वर्षापासून म्हणतात. तर 18 वर्ष तोडकी-मोडकी उपासना, सेवा जे काही केली, फक्त म्हणतात मी आईंकडं मागण्यात आयुष्यभर मी हे जे सगळे वर्ष होते म्हणतात, म्हणजे वयाच्या 14व्या वर्षापासून मी मार्गामध्ये आहे म्हणतात. तर आधी फक्त बालोपासना, आई खूप म्हणजे आधीपासून आईंच्या मार्गातली आहे. अ, तर त्यामुळं तिनं आम्हाला दोघी बहिणींना पण मार्गामध्ये आणलं आधीपासूनच म्हणतात. पण ते त्यावेळेला फक्त एवढंच होतं म्हणतात, की म्हणजे हे करायचं, बालोपासना करायची, एवढंच काय ते होतं. नामस्मरण नाही, काही नाही, काही नाही. मग ग्रॅज्युएशनचं जे शेवटचं वर्ष होतं म्हणतात, तिथपर्यंत मी तेवढंच करत होते, बालोपासना फक्त. काही नामस्मरण नाही, काही नाही. कधी अधेमध्ये काही कार्यक्रम असले, एकादशी किंवा काही मोठे उत्सव वगैरे असले ना, उत्सवाच्या भजनाला वगैरे मी जायची तेवढं आईसोबत. आणि माझी बहीण, आई, मी आम्ही तिघीही जायचो म्हणतात. वडील खूप लहानपणी गेले म्हणतात माझे. आईनं खूप छान पद्धतीनं आम्हाला वाढवलं. बँकेत नोकरी करत होती म्हणतात माझी आई. आणि खूप छान पद्धतीनं आईनं म्हणजे वडिलांची भूमिका वगैरे सगळं व्यवस्थित पार पाडलं. आणि आमचं असं होतं म्हणतात, की सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत्या. म्हणजे कुठल्या गोष्टींची काही हे नव्हती. त्यामुळं कधी असं खूप आर्ततेनं उपासना घडावी असं ते कधी नव्हतं. पण आईच्या धाकापोटी आम्ही करत गेलो आणि नंतर ते अंगवळणी पडलं. म्हणजे असं काही नाही, की आईंकडं काहीतरी इच्छा होती मागायची, किंवा खूप मोठं काहीतरी संकट आले आणि वडील वगैरे पण खूप लहानपणीच मला तर काही कळत नव्हतं, बहिणीला थोडं कळत होतं, पण मला काहीच कळत नव्हतं. त्यावेळी वडील गेलेले. त्यामुळं मला त्या गोष्टींचा इतका काही फरक नाही पडायचा, की आपल्याला वडील नाही. का तर आईच्या रूपानं वडिलांची भूमिका पण तीच पार पाडत होती. त्यामुळं आम्हाला कधीच असं वाटलं नाही, की कुठल्या गोष्टींची कमतरता नव्हती. त्यामुळं कधी वडिलांची कमतरता जाणवली वगैरे असं नाही. आणि आईंचा अ, आशीर्वाद होता. म्हणजे ह्या जन्मी खूप नाही केलं, पण कुठेतरी मागच्या जन्मी आईंची उपासना घडली असावी आणि त्यामुळं आईंचं हे होतं म्हणतात, खूप आशीर्वाद होता. त्यामुळं ना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या. आम्ही तिघी अगदी मस्त जीवन जगत होतो आईंच्या कृपेवर म्हणतात. अ, तो एक नियम होता म्हणतात, घरात बालोपासना झाली पाहिजे. आपली रोजची बालोपासना झाली पाहिजे. ते म्हणजे लहानपणापासून आई हे करायची. लहानपणापासून म्हणजे काय, आम्ही 14 वर्षाचे होते. मला वाटतं मी 10 वगैरे वर्षाची असताना आई आईंच्या मार्गात आलेली होती म्हणतात. आणि मग तिनं 3-4 वर्षात ते मला, बहिणीला, आम्हाला दोघींना पण मार्गामध्ये आणलं. पण आईची उपासना मात्र आजही आहे म्हणतात, की नामस्मरण तिचं जे ठरलेलं आहे, तेवढा वेळ बसून बसून नामस्मरण करायचं, एक प्रातस्मरण करायचं, हे तिचा नियम खूप वर्षापासूनचा आहे आणि ती करते. आम्ही मग बहीण नंतर लवकर मार्गामध्ये आली म्हणतात. त्याच्यानंतर मी
ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणतात की मी फक्त बालोपासना करत होते. उत्सवाला वगैरे कधीतरी असेल त्यावेळेला जायचं आणि त्याच वेळेला जे काही आईंचं दर्शन हे ते नामस्मरण त्यावेळेलाच काय होईल ते होईल. पण कधी कुठल्या गोष्टींनी आईने काही हे केलं नव्हतं. कधी कमतरता आयुष्यात दिली नव्हती. ज्याला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत आलं, त्यावेळेला एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली म्हणतात, जी मला खूप आवडायला लागली आणि माझ्या घरी असं काही हे नव्हतं. मी आईला लगेच या गोष्टी सांगितल्या, की मला आई असं-असं कुणीतरी चांगलं वाटायला लागलंय वगैरे. तर आईनं भेटायला वगैरे त्यांना बोलवली म्हणतात घरी. तुमच्या घरी काय वाटेल किंवा काय सगळं म्हणजे बरेच जाती-पाती ह्या गोष्टी असतात म्हणतात. तर त्यासाठी आईनं बोलली म्हणतात आणि असं काही जर प्रॉब्लेम असेल तुमच्या घरी वगैरे, तर तुम्ही इथंच थांबा आणि तुम्ही तुमच्या मार्गाने हे करा, ती तिच्या मार्गाने हे करेल. हे क्लिअर आधी आईनं केलं. का तर आम्ही तिघीच असतोय आणि मला ह्या असल्या काही उठाठेवी नको, की परत तुमच्या घरून काही प्रॉब्लेम वगैरे काही असेल ते आई-वडिलांना सरळ-सरळ क्लिअर सांगा आणि जर असेल व्यवस्थित म्हणजे खूप सगळं चांगलं होतं आणि टीचर होते ते. तर त्यामुळं मग सगळं जॉब वगैरे होता, व्यवस्थित होता. तर त्यामुळं त्याने तुमच्या घरी जर व्यवस्थित वाटत असेल, तुमच्या घरी जर चालत असेल, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित होणार असतील, लग्नापर्यंत व्यवस्थित होणार असतील, तर त्या गोष्टींमध्ये हे करा. नाहीतर तुमचा पेशा जो आहे, त्या पेशाला पण हे योग्य नाही आहे, असं काहीतरी हे लागणं. आईनं सरळ-सरळ सांगितलं आणि त्याच्यानंतर म्हणतात आईनं सांगितल्याप्रमाणं आई मला बोलली, की आधी त्यांच्या घरून काय हे होतंय हे करूया. आता तुम्ही काही भेटला केला असेल त्या गोष्टी वेगळ्या. ते खूप महिने चालू होतं, पण ते मी आईला काही बोललेले नव्हते. आईला वाटलं, की हे आत्ताचंच हे आहे असं वगैरे. आणि त्यावेळेला ना त्यांच्या घरून त्या गोष्टीला आईला जे वाटत होतं त्याच पद्धतीनं झालं. त्यांच्या घरून त्या गोष्टीला विरोध झाला. आणि म्हणजे ते पण मी खूपदा त्यांना फोर्स केल्यानंतर त्यांनी ते घरी विचारलं वगैरे. मी बोलले, की मला प्रूफ पाहिजे, की काय म्हणतात, काय नाही. मला घरी यायचं आहे. आई म्हणते तर मला ह्या गोष्टी कुठं काही असं हे नको आहे. हे हे मी बोलले. तोपर्यंत खूप वेळ झालेला होता म्हणतात. म्हणजे मी थोडीशी मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीमध्ये अडकलेली होते. म्हणजे मनानं खूप मी हे झालेले होते. त्या गोष्टींमध्ये अडकलेले होते. आणि मग तिथं गेल्यानंतर मैत्रीण म्हणून आधी त्यांनी मला नेलेलं होतं वगैरे. पण ते घरच्यांनी थोडंफार ओळखलेलं होतं. पण इतक्या महिन्यांमध्ये वर्ष वगैरे खूप जास्त झालेले नव्हते. पण इतक्या महिन्यांमध्ये ते मला हे झालं नाही म्हणतात की ह्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत वगैरे असं काही माझ्या लक्षात आलं नाही म्हणतात. आणि मी पण वाहत गेले आणि नंतर ज्यावेळेला मी घरी गेले वगैरे, तर मैत्रीण म्हणूनच नेलेलं होतं. पण त्यांचं जे घरातलं वातावरण होते, ते बघितल्यानंतर मला असं वाटलं, की कदाचित त्यांना असे प्रकार आवडत नसणार. कुणी मैत्रीण वगैरे घरी यावं वगैरे, असं हे फॅमिली नाही आहे. आणि माझ्या घरी जसं मी त्यांना नेलं आणि माझ्या आईनं अगदी सहजरित्या म्हणजे या, बसा, खावा, प्या अगदी क्लिअर सगळ्या गोष्टी बोलल्या. मी तर असं क्लिअर सांगून तर त्यांनी मला नेलेलं नव्हतं. पण तरीसुद्धा तिथं गेल्यानंतर मैत्रीण म्हणून फक्त नेलंय तर हे असे बिहेवियर करतात. मग असं जर काय कळलं तर काय होईल ह्याचा अंदाज आला मला थोडासा. त्यांचे वडील उठून आत गेले. आईला पण ते खूपसं आवडलं नाही. बहीण पण उठून आत गेली वगैरे, ही माझी मैत्रीण आहे वगैरे असं सांगितल्यानंतर ह्या गोष्टी मी खूप फोर्स केल्यानंतर झालेल्या होत्या आणि मला त्यांनी घरी नेलेलं होतं. मग आईनं नुसता चहा आणून दिला आणि त्यांची आई आत निघून गेली. असं ते मी बघितल्यानंतर माझ्या पायाखालची अगदी जमीन सरकल्यासारखी झाली म्हणत होत्या ताई. आणि मला समजायचं बंद व्हायला लागलं
अरे मग हे मैत्रीण म्हणून आणल्यानंतर हे असे जर हे करत असतील, तर त्यांनी मला असं समजवलं, की बाबा नाही म्हणजे आमच्या घरी असं मैत्रिणी वगैरे असं माझ्या बहिणीचे पण कोण मित्र वगैरे नाही, मैत्रिणी येतात पण मित्र वगैरे असं आमच्या फॅमिलीत ते तसं नाही आवडत वगैरे. मग मैत्री जर चालत नसेल मुलीशी, मुलीची मुलाशी, तर हे दुसऱ्या जातीची मुलगी सून म्हणून आणतील कसे? हा सहजच हे होणारा प्रश्न होता. मग मला असं वाटायला लागलं, की आई म्हणते त्यात कुठेतरी तथ्य आहे आणि आपण कुठेतरी थांबलं पाहिजे. ही कृपा पहिली आईंची होती म्हणतात माझ्यावरती, जी खूप खूप म्हणजे कमी उपासनेनं आईंनी केलेली माझ्यावरची कृपा. की मी वेळीच म्हणजे खूप वेळ झालेला होता त्या गोष्टीला म्हणतात. का तर आपण ना थोड्या हे त्यांचं बोलणं आहे. त्या म्हणत होत्या, "मन एखाद्या ठिकाणी अडकणं ह्यासारखी भयानक कोणतीही गोष्ट नाही आयुष्यामध्ये." का तर ना आपण बाहेरून किती जरी हे केलं, तरी मन ज्यावेळेला अस्वस्थ असेल किंवा मनातून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढायला आपण सक्षम नसू, त्यावेळेला आपल्याला जगातलं काहीही दिसत नाही ताई म्हणत होत्या. म्हणजे कुणी किती चांगलं आहे हे दिसत नाही, कुणी काय चांगलं सांगतंय हे दिसत नाही. पण माझ्यावर कुठेतरी आईंची कृपा होती. अगदी तोडकी-मोडकी जी सेवा, उपासना झालेली होती, त्या उपासनेच्या बळावर म्हणतात आईंनी म्हणजे मला आईची गोष्ट मला पटली. जर मी तेवढी तोडकी-मोडकी जरी उपासना माझी नसती, तर मला आईची गोष्ट पटली नसती म्हणतात. मला आईची गोष्ट पटली, की इथून पुढं जर ते ते घरचे जर हे असतील तर हे करा, नाहीतर तुम्ही तुमच्या मार्गानं, ती तिच्या मार्गानं राहू दे. हे जे तिनं सांगितलं किंवा मी जर आईच्या मार्गात नसते, तर मला आईचं कदाचित बोलणं पटलं नसतं. मी त्यांच्याच शब्दावर विश्वास ठेवत वाहत गेले असते आणि कुठेतरी त्या गोष्टीचा खूप मोठा तोटा मला पण कदाचित त्यांना पण भोगावं लागलं असतं, पण मला पण भोगावा. मी एक स्त्री जात म्हणून जन्माला आले, तर मला खूप जास्त त्या गोष्टीचं वर खूप मोठा त्याच्यावर परिणाम झाला असता माझ्यावरती, असं त्या म्हणत होत्या. तर अ, मला त्या दिवशी मी तो चहा घ्यावा का नाही असं करत मी चहा घेतला आणि मी लगेच निघाले तिथून म्हणतात. पण त्यांचं एवढं धाडस नव्हतं की मला बाहेरपर्यंत आई-वडील कुणी सगळे आत निघून गेले. तर मला बाहेरपर्यंत कुठेतरी त्यांच्या गेटपर्यंत सुद्धा सोडायला येतील एवढं सुद्धा त्यांचं धाडस नव्हतं. मी निघते असं म्हटल्यानंतर हां, हां, असं ते बोलले आणि मी दरवाजातून बाहेर पडले. मला असं वाटलं की गेटपर्यंत तरी ते येतील. येताना आपण सोबत आलोय. जाताना मला गेटपर्यंत तरी सोडायला येतील. तर ते तेवढं सुद्धा हे झालं नाही आणि मग मी तिथून विचार करत हे केलं आणि अक्षरशः मी रडत-रडत घरी आले. मला सुचेनाच म्हणल्या काही, काहीच सुचेना. असं वाटायला लागलं की अरे आपण काय केले आणि हे काय होऊन बसले असं. आणि मी म्हणजे पूर्ण रस्ताभर रडत होते म्हणतात. तिथून मी ऑटोमध्ये बसले म्हणतात. ऑटोमध्ये बसल्यानंतर सुद्धा माझ्या शेजारी बसलेल्या बायका माझ्याकडे बघायला लागल्या. का तर मी इतकं डोळे असं पुसत होते, हे करत होते, पण तरीसुद्धा घळाघळ माझ्या डोळ्यातलं पाणी हे होत होतं म्हणल्या. मला समजेना काय करावं. रिक्षावाले ते काका जे होते ते माझ्याकडे बघत होते. नेमकं झालंय काय ह्या मुलीसोबत? असं ते म्हणजे एकदम ओक्साबोक्शी हुंदके देऊन रडावं असं मला ते झालेलं होतं. पण ते घोटून पूर्ण मी हे झाल्यासारखं झालेलं आणि कधी एकदा घर येतंय आणि कधी एकदा मी आईंच्या चरणावर पडून रडते आणि माझ्या आईच्या कधी कुशीत जाते असं मला ते खूप झालेलं होतं म्हणतात. आणि ते मी घरी आले म्हणतात आणि आई नुकतीच म्हणजे आलेली होती जॉबवरून बँकेतून नुकतीच आलेली होती म्हणतात आणि मी आले तशी तिच्या गळ्यात पडले म्हणल्या आणि मी इतकी रडायला लागले आणि ती खूप घाबरली म्हणतात.
तर मी बोलले ती मला बोलली, "काय झालंय?" वगैरे हे हे सगळं. पण मला एकही शब्द सांगता येईना. त्यावेळेला ना अ, पहिली गोष्ट आईनं मला काही विचारलं नाही. "अगं नेमकं झालंय काय? काय सांग?" एकदा फक्त विचारलं, पण तिनं काही बोलली नाही. तिनं फक्त बोलली, "हातपाय धु, आईंच्या समोर जा, पाया पड आणि अंगारा वगैरे जे आहे तिथं आपल्या देव्हाऱ्यातला तो घे, थोडासा कपाळाला लाव, थोडासा खा आणि डोळे मिटून तिथं बस, शांतपणानं बस तिथं." असं ती बोलली आणि ओम नमः शिवाय म्हण थोडं. असं तिनं म्हणजे मला तिनं स्वतः काही गोष्टी तिनं मला सांगितल्या नाहीत. का तर तिला माहिती होतं, तिला ह्या गोष्टीची जाणीव होती, की मी नाही हिला ह्या कुठल्याही गोष्टीतून बाहेर काढू शकणार. तुला जर बाहेर पडायचं असेल, तर तुला फक्त आईच बाहेर काढू शकतात. हे तिला माहिती होतं. आईला माहिती होतं, की ती मला कुठल्याही गोष्टीत समजवू शकणार नाही किंवा कुठल्याही वाईट परिस्थितीतून ती मला नाही बाहेर बाहेर काढू शकणार. हां, आई म्हणून बऱ्याच गोष्टी ती सांगून मला समजवू शकते, पण खरं बाहेर काढू शकतात ते फक्त आईच आहेत. हे ती खूप जाणून होती. इतक्या वर्षांची तिची उपासना होती. त्यामुळे ती खूप जाणून होती. तिला बोलली, की एकदा विचारली, परत काही विचारली नाही. "जा हातपाय धु, आईंपुढं बस." अंगारा तिनं सांगितलं तसं मी बॅग टाकली, हातपाय धुतले, आईंच्या समोर जाऊन बसले आणि इतकी रडायला लागले. आईनं एकही शब्द विचारला नाही, की "का रडायला लागलेस इतकं?" त्याच्यानंतर एकही शब्द विचारला नाही. ती फक्त आली, तिनं तिथला अंगारा घेतला, मला आ करायला लावून तिनंच माझ्या जिभेवर तो ठेवला म्हणतात आणि फक्त डोक्यावरून हात फिरवला आणि "ओम नमः शिवाय म्हणत राहा तू. जे काही असेल ते आईंना सांग." असं बोलली ती. पण ती पण खूप घाबरलेली होती म्हणतात आतून. आणि तिनं असं दाखवली नाही म्हणतात, की मी घाबरले किंवा मलाही टेन्शन आले. पण मला ते जाणवत होतं म्हणलं आणि ती ना माळ घेऊन मागं बसली म्हणतात माझ्या. माझ्या मागं माळ घेऊन बसली म्हणतात नामस्मरण करायला. तो प्रसंग माझ्यासाठी इतका इतका हे होता म्हणतात आणि ती ओम नमः शिवाय म्हणत होती आणि मी फक्त रडत होते म्हणतात. मी फक्त रडत होते. तिने एक माळ केली, परत माझ्या पाठीवर असं हे केली म्हणतात, "नामस्मरण कर तू." असं बोलली आणि ती ओम नमः शिवाय मोठ्यानं म्हणायला लागली. तशी मी पण रडत-रडत ओम नमः शिवाय म्हणायला लागले. कधी 5 माळ जप केला हे मला कळलं नाही म्हणतात. मी रडत आई सांगेल तसं आई म्हणत होती तशी मी ओम नमः शिवाय म्हणत होते. आणि 5 माळ जप कधी झाला कळला नाही. आईनं माळ ठेवली आणि ना मी मागं फिरल्याने खूप रडले आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणतात. मला समजेनाच की काय ही गोष्ट आहे. का तर माझ्यासाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची होती म्हणतात आयुष्यातली. कधीही असं घडलेलं नव्हतं आणि मला खूप वाईट वाटलं म्हणतात त्या गोष्टीसाठी. आणि बाकी काही बोलली नाही. आई म्हटली, "जा थोडंसं आणखी जरा तोंड वगैरे धु आणि थोडंसं बस जा." असं आई बोलली म्हणतात. ती स्वयंपाकाला गेली म्हणतात आणि मी बसले आणि असं वाटायला लागलं, की काय करावं, काय नको? कुणीही काय विचारलं नाही. बहीण पण काहीच बोलली नाही. बहीण आली, तिनं बघितलं, पण तीही काहीच बोलली नाही. का तर वातावरण शांत व्हायचं. हे जे आहे ना, ही आईंची कृपा म्हणतात, की कुठल्या सिच्युएशनला कशा पद्धतीनं पुढच्या माणसाला ट्रीट करायचं किंवा कुठल्या सिच्युएशनला कसं वागायचं हे जे अक्कल आपण म्हणतोय ना, ती अक्कल आई देतात त्या म्हणत होत्या. ती माझ्यात खूप वर्षानं आली का तर तेवढ्या ह्यानं उपासनाच नव्हती म्हणतात. आणि मग म्हणतात असं झाल्यानंतर खूप म्हणजे त्रास झाला. नंतर मग जरा शांत झाल्यानंतर बहीण, आई जेवण वगैरे हे केलं. बहिणीनंच मला चारलं म्हणतात आणि आईनं ना तिला बोलली, की "जे पण तू चारायला लागलेस ना तिला, ओम नमः शिवाय म्हणत जा." मी जेवत होते, ती ओम नमः शिवाय म्हणत होती. हे जे आहे ना म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी आई कुठेतरी सांगतात म्हणतात आणि माझ्या आईनं पूर्ण स्वयंपाक त्या दिवशी जो बनवलेला होता, तो पूर्ण नामस्मरण करत बनवलेला होता म्हणतात. हे कुठं आईंनी सांगितलेलं नाही, पण आई प्रत्येक भक्ताला त्या वेळेला असं कुठेतरी हे करतात, हे कर, असं कर, हे असं कर.
आई आहेत म्हणतात प्रत्येकाच्या, प्रत्येक भक्ताच्या, ताई म्हणत होत्या, प्रत्येक भक्ताच्या घरात आई आहेत. जिथं उपासना आहे ना, तिथं आई आहेत. प्रत्येक ठिकाणी आहेत. तुम्ही फक्त त्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे. आपल्याला समजत नाही का, तर आपण फक्त ते 1.5 तास भजन करतोय. पण आई तुम्ही आहे, हे तुम्ही स्वतः ज्यावेळेला म्हणताय ना, त्यावेळेला खरंच तुम्हाला आई आजूबाजूला जाणवतील. ताई म्हणत होत्या. खूप भारी वाटलं त्यांनी ते बोलताना. तुम्हाला प्रत्यक्ष आई जाणवतील म्हणत होत्या. आणि हे मला ह्या 3 वर्षात जाणवतंय म्हणतात. ह्या 3 वर्षात मला प्रत्यक्ष जाणवते आई आहेत आणि माझ्याच सोबत नाही, सगळ्या भक्तांसोबत ज्यांच्या घरात उपासना होते, ज्यांनी भगिनी मंदिरात जाऊन उपासना करतात, त्यांच्यासोबत त्यांच्या घरात त्यांच्या आजूबाजूला आई वावरतात, असतात, नक्कीच असतात असं त्या म्हणत होत्या. तर त्या म्हणतात मला त्यावेळेला माझी बहीण ओम नमः शिवाय म्हणत ते चारत होती. तर माझं जेवण झालं, मला खायला घातलं. आई बोलली, "बाकी सगळं डोक्यातनं काढून टाक, तुला काय हे" त्यांनी ओळखलेलं होतं काहीतरी याच प्रकरणामुळे काहीतरी हे झालं. पण त्यांनी खूपसं हे केलं नाही. मग मला ओम नमः शिवाय म्हणत झोप आणि काही हे करू नकोस. आई आहेत. आई काहीतरी व्यवस्थितच होण्यासाठी कुठलीही गोष्ट करतात. ओम नमः शिवाय म्हणत झोप. आणि मी ओम नमः शिवाय म्हणत असंच बेडवर पडून होते. त्या दोघी जेवल्या. त्याच्यानंतर माझी बहीण तिचं काम करत बसली म्हणतात आणि आई पण सोफ्यावर अशीच बसून होती म्हणतात. काहीच नाही, म्हणजे काहीच करत नव्हती. अशीच बसून होती म्हणतात. आणि एकदम नंतर मी उठले आणि आईकडं आले आणि "आई तू मला 2 वेळाच फक्त विचारलंस काय झाले वगैरे. परत मला विचारलं नाहीस." तर आई मला त्यावेळेला बोललेलं एक वाक्य आजही माझ्या लक्षात आहे म्हणतात. आई मला बोलली, "मी जाणून घेऊन मी काय करणार? मी तुझे सगळे प्रॉब्लेम्स नाही सोडवू शकणार. मी फक्त तुला काहीतरी सूचना देऊ शकते, की असं कर किंवा तसं कर. मी फक्त तुला सांगू शकते. पण करायचं का नाही हे तुझं तुझं काम आहे." बरं, सगळ्यातनं मार्ग काढायला मी काही आई आहे का? खऱ्या आई त्या आहेत. मी आई आहे तुला फक्त जन्म दिलेली. पण तुला सगळ्यातनं जर बाहेर काढणार असतील तर त्यांनी काढणार. त्यामुळे ना जे काय असेल ना, मला सांग, तुझी इच्छा असेल तर. नसेल तर नको सांगू. पण त्यांना सांग. त्यांनी तुला मार्ग दाखवतील आणि त्या मार्गानं तू चाललीस तर तुला कुठल्याही दुसऱ्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत आणि आज जे तू रडत होतीस ना, असं तुला कुणाचा खांद्याची गरज लागणार नाही. जसं तू मी आई आहे माझ्याजवळ येऊन तू रडणार, पण कुठल्या खांद्याची गरज पडणार नाही. त्या पायांच्या ठिकाणी जर एकदा श्रद्धा दृढ झाली, तर अशी वेळ येणार नाही. जे आज तुझी परिस्थिती होती रडताना. मी एक नवरा नसलेली बाई, जिनं तुम्हाला वाढवलं, ते माझ्या आई-वडिलांच्या संस्कारावर पण होतं आणि त्या म्हणत होत्या दुसरी गोष्ट म्हणजे, की मी आईंच्या मार्गात आले आणि त्यामुळे मला कधीच असं इतकं हतबल व्हायला लागलं नाही. जसं तू आज मला खूप हतबल वाटलीस. आईचं ते शब्द माझ्या आजही लक्षात आहेत. मला खूप हतबल वाटलीस, तसं हतबल व्हायची वेळ कधी येणार नाही. जर तू ते पाय धरलेस आणि त्यांनी जे आपल्याला शिकवतात, त्यांनी जे आपल्याला मार्ग दाखवतात, त्या मार्गावर चाललं तर होणार नाही. इतकं कधीच तू हतबल होणार नाहीस. आणि त्यावेळेला मला कळलं आणि मग मी खरं आईला सांगितलं. आई बोलली, "हे बघ, हे मी नाही सांगत. आईच तुला कुणाच्या तरी मुखातून सांगतायत असं समज आणि लांब राहा. त्यांच्या पण घरी काही प्रॉब्लेम नको. तुझ्या पण आयुष्यात हे नको." ती व्यक्ती घरच्यांच्या मर्जीशिवाय तुला गेटपर्यंत जर सोडायला येऊ शकत नसेल, तर ती तुला आयुष्यभर कसं साथ देऊ शकेल? मला नाही वाटत ह्या गोष्टी काही वर्क करतील वगैरे. असं आईनं बोलली आणि माझ्या पायाखालची जमीन परत असं हे झाल्यासारखी. कुठेतरी आई काय होईल यातनं असं वाटत होतं. आई म्हणेल असं काहीतरी.
म्हणजे आपण म्हणतोय ना काहीतरी बुडतंय हे दिसतंय तरीसुद्धा आपल्याला वाटतं की नाही ह्यातनं हे होईल असं कुणीतरी म्हणावं. पण आईनं जी रिॲलिटी होती ती बोलली म्हणतात. आणि मी म्हटलं मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे. मी तर नाही काढू शकत बाई. मी काय करू सांग? मी नाही काढू शकणार. कुणीच नाही काढू शकणार. त्यातनं फक्त तुला आई आणि तू स्वतः दोघी जणच बाहेर काढू शकतात. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं तू स्वतः पण नाही बाहेर पडू शकणार. तुला जर आईंची साथ असली, सोबत असली, त्यांचे चरणाचं हे असेल, तर तू बाहेर पडू शकशील. असं तिनं मला सांगितलं म्हणतात. आणि मग मी खऱ्या अर्थानं त्यावेळेला उपासनेला सुरुवात केली म्हणतात. म्हणजे अ, इतके वर्ष कधी संकटच नव्हतं, काहीच नव्हतं, तर कसं हे होणार? तर मग शेवटचं वर्ष होतं, काही माझं लक्ष नव्हतं. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं, काही माझं त्या शिक्षणाकडे लक्ष नव्हतं म्हणतात. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी मी उपासना खूप जास्त करत होते म्हटल्या. त्या काळात खूप उपासना घडली म्हणतात. नामस्मरण 2-2 तासाचं नामस्मरण. आई म्हणायची, "तास 2 तास नामस्मरण कर. त्यातनं बाहेर पडायला हेच होणार नाही त्याशिवाय." का तर मला सारखं असं वाटायचं, की आपण फोन लावावा. परत परत बऱ्याच वेळेला ती व्यक्ती आली, माझ्याबरोबर बोलण्यासाठी हे केली. आपण मार्ग काढूया, हे ते बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यानंतरसुद्धा. मी बऱ्याच वेळेला आणि परत अडकत गेले, परत आणि त्यातनं बाहेर पडत गेले, परत अडकत गेले. हे खूप चालू होतं म्हणतात. तब्बल म्हणतात 2.5-3 वर्ष मी त्या गोष्टीतून बाहेर पडलेले नव्हते म्हणतात. का तर ती व्यक्ती परत समोर येत होती म्हणतात आणि हे होत होतं. मग मी घसरत होते. परत आईच्या पुढं गेलं, की कुठेतरी गिल्ट फील व्हायची, की मला ह्यातनं बाहेर पडायचं आणि मी काय करते? असं पण व्हायचं म्हणतात. म्हणजे अ, आ आ तिथपर्यंत आईच्या चरणापर्यंत पोहोचायला असं मी कुठेतरी प्रवासाला सुरुवात केली, की तिथनं परत मी घसरत खाली यायचे म्हणतात. असं 2.5-3 वर्ष गेली म्हणतात आणि नंतर म्हणजे कुठेतरी असं वाटायचं, की मी विसरायला लागले. तोपर्यंत आणि परत कधीतरी भेटणं होणार, येणार समोर ती व्यक्ती. असं ते खूप हे व्हायचं म्हणतात. आणि ह्या गोष्टींमुळं असं होत होतं म्हणतात, की मी खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात यायला लागले. मी विसरायला लागले. म्हणजे पहिला जसा त्रास होत होता, तो खूप कमी होत आलाय 5-6 महिन्यानंतर. असं व्हायला लागलं, की परत कुठेतरी मी अडकली जाणार. खूप मूर्खपणा होता म्हणतात. म्हणजे म्हणूनच त्या म्हणतात ताई म्हणत होत्या, म्हणूनच मी म्हणलं, की मी मूर्खपणाची सेवा केली. मी मूर्खपणानं उपासना करत होते. गुरूंनी सांगितलंय ना, नाही त्या मार्गावर जायचं, तर तिथनं तारू देत नाही तर मारू देत नाहीच जायचं तिकडं. हे मला समजत नव्हतं म्हणतात. मी उपासना तर करत होते. उपासना वाढवलेली पण होती. 2 तासाचं नामस्मरण चालू केलेलं होतं म्हणतात. मी नित्योपासना संध्याकाळची चालू केलेली होती. बालोपासना तर ती सकाळची अंघोळ झाली की ती कायमचा खूप वर्षापासूनचा नियम होता. तो चालूच होता. पण हे मला जमत नव्हतं म्हणतात. आणि मग नंतर पुढं 2.5-3 वर्षसुद्धा हेच हे होत होतं. हां, मी खूप खूप जे गुंतलेलं होतं, ते कुठेतरी कमी होत आलं, की आई कुठेतरी परत हे व्हायचं. म्हणजे कुठेतरी मोह यायचा. ती व्यक्ती समोर आली, की हे आली, की परत 8-10 दिवस वगैरे फोन वगैरे यायला लागले. नंतर कुठेतरी मन हे व्हायचं, आईनं आपल्याला नाही म्हणून सांगितलंय. आईंच्या आपण हे करायला आणि आपण काय करायला आणि परत मी कुठेतरी हे करायचे. खूप मूर्खपणा होता म्हणतात अंगामध्ये. काही आणि मी किती रडायची पण परत आई आई मला नका हो असं गुंतवू. मी आईंनाच दोष द्यायची, मी करते तर तुम्ही का गुंतवताय मला आणि परत का त्या व्यक्तीला समोर येताय? खूप भयानक हे आणि फायनली म्हणतात माझ्या आईनंच म्हणजे माझी मोठी बहीण राहिली तिथंच. म्हणजे तिनं ठरवलेलंच होतं. तिचं एम होतं आणि ते आईनी कंप्लीट केलं म्हणतात. तर ते कंप्लीट झाल्याशिवाय लग्न. पण आईनंच माझ्यासाठी एक स्थळ काढलं म्हणतात. आणि तिथं बँकेमधूनच हे आणि बँकेमध्ये त्यांनी आईनं क्लिअर आधीच सांगितलं, माझ्या मोठ्या मुलीला आत्ता लगेच करायचंच नाही आहे. माझ्या छोट्या मुलीसाठी हे करायचं आहे वगैरे ते असं ती आईनंच आणि ना आईनं स्थळ काढलं आणि ते स्थळ आल्यानंतर तुम्हाला सांगते म्हणतात, मी अगदी म्हणजे मी काय करायला लागले,
मी नेमकी ह्यातून बाहेर पडले का? मी खऱ्या अर्थानं म्हणजे चुकून माकून माझ्याकडनं काही चुकीचं झालं तर किंवा म्हणजे ही गोष्ट कुठेतरी मनात कोणतरी वेगळं आहे आणि मी कुणाला तरी होकार देते, हे कुठेतरी पाप आहे का? ह्या गोष्टी ज्यावेळेला आपण आईंच्या मार्गात येतोय किंवा उपासना करायला लागतोय त्याच वेळी हे होतात. नाहीतर बरेच जण किती फसवाफसवी करतात. पण हे सुद्धा आईंचीच कृपा असते, की असं मनात येणं सुद्धा आईंच्या मार्गात ज्यांनी आहेत त्यांच्यावर आईंची कृपाच असते, की मी फसवायला लागले का? माझ्या मनात दुसरंच कोणतरी आहे आणि आईनं स्थळ आणलंय आणि खूप चांगल्या पद्धतीचं स्थळ आईनं बघितलेलं होतं. बँकेतच होता मुलगा वगैरे आणि आई बोलली, "हे बघ, यातून बाहेर पडण्यासाठी तुला हा एकच मार्ग आहे आणि तू लग्न कर बाई. आमच्या डोक्याला काही तू काय करिअर वगैरे तर करणारी नाही आहेस आणि माझ्या पण डोक्याला ताण नको. तू व्यवस्थित त्यातून बाहेर पडली आहेस का नाही पडली." आई कधी असं जास्त आत खोलात जाऊन चौकशा करायची नाही म्हणतात. माझी पण नाही, माझ्या बहिणीची पण नाही. पण ती काहीतरी चुकीचं दिसलं तर तिला लगेच ओळखायचं, ती आम्हाला तिथं बोलायची म्हणतात. आणि तुला यातनं बाहेर पडायचं आहे का नाही पडायचं आहे, ते तुझा निर्णय आहे. पण मला हे स्थळ सगळ्या दृष्टीनं तिने सगळं व्यवस्थित चौकशी वगैरे करून आणि ते बघायला आले. त्यांनाही पसंत पडलं आणि मी म्हटलं, "आई, अजून कधी मध्ये भेटतात मला ते आणि म्हणजे 4-5 महिने गेले. मी सगळं विसरत असते तोपर्यंत ते. मग 4-5 महिने कुठं जातात ते? कुठं काय करतात ते? मग 4-5 महिन्यांनी एकदमच हे होतात. तुला समजत नाही आहे का? तू आईंच्या मार्गात आहेस. तू किती मूर्ख आहेस. आईनं खूप हे केलं." आणि म्हणली, "जर तुला परत भेटायचं असेल, परत जर हे करायचं असेल, तर आम्ही तुला काही सांगणार नाही. परत रडायचं नाही, परत काही हे करायचं नाही. तुमचं तुम्ही दोघं बघून घ्या." आणि मी आणलंय हे स्थळ मनानं, सगळ्या गोष्टींनी त्या व्यक्तीला स्वीकारणार असलीस तर, नाहीतर कुणाच्यातरी मुलाला पण फसवायला नको बाई. काय असेल ते सरळ सांग. आणि मग मी 8 दिवस विचार करत होते आणि कुठेतरी आईंनीच आतून सांगितलं असेल म्हणतात मला. आईनं बोलली, "जे काय असेल आज निर्णय सांग. नामस्मरण कर तासभर बसून आणि सांग. त्यांच्याकडून होणार आहे वगैरे." 2 तासाचं नामस्मरण झालं आणि मी काहीच विचार केलेला नव्हता, काहीच नाही. पण आईला बोलले, "तुला जे वाटतंय त्याच व्यक्तीसोबत लग्न करेन आणि मी आयुष्यभर प्रामाणिक राहीन." हे मी बोलले म्हणतात आईला आणि मी बोलले, मी नाही पाळलं म्हणतात. आईने माझ्याकडनं ते म्हणजे ती गोष्ट पाळली गेली माझ्याकडून आईंच्या कृपेनं, असं ताई म्हणत होत्या. आणि लग्न झालं म्हणतात. खूप चांगलं झालं म्हणतात. त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला मी माझं सासर माझ्या माहेरपासून म्हणजे जवळ-जवळ 50 ते 55 किलोमीटरवरती आहे. ती व्यक्ती परत आलेली होती म्हणतात. मी अजिबात हे केलं नाही म्हणतात. खूप मी स्वतःला आईंना बोलायची, "आई, मला असल्या गोष्टींमध्ये कधीही हे करू देऊ नका. तुमच्या नावाला बट्टा लागेल किंवा माझ्या आईच्या नावाला किंवा माझ्या स्वतःच्या नावाला हे होईल, कलंक लागेल, की ही असली होती का? ही ना असलं काही माझ्याकडनं होऊ देऊ नका." ही प्रत्येक वेळेला मी बोलत राहिले आणि प्रत्येक वेळेला आईंनी माझी साथ दिली म्हणतात. कधीही आयुष्यात ती चूक आता तरी ह्या 3 वर्षात तर म्हणतात इतकी मी आईंच्या जवळ आले, की मी कधीही आयुष्यात तशी गोष्ट माझ्याकडून घडणार नाही. का तर मी आईंच्या मार्गातली आहे म्हणतात. मी आईंची आहे, मी आईंची लेक आहे. माझ्या आईनं फक्त जन्म दिला आहे, पण खऱ्या अर्थानं मी आईंची लेक आहे. तर माझ्याकडून अशी गोष्ट कधीच आई घडू देणार नाहीत आणि घडणार पण नाही. का तर मी पूर्ण आता आईंची झालेली आहे, असं म्हणत होत्या ताई. पण ह्या गोष्टी खूप होतात म्हणतात, खूप जणांबरोबर होतात म्हणतात. की असं नंतर माणूस बऱ्याच वेळेला ना कुठल्या ह्याच्यामध्ये असतंय, की आधीच कोणतरी भेटलं, वाहत जातंय वगैरे. पण आईंच्या मार्गात असलं तर असं कधी वाहत जाणार नाही आणि माझ्याकडून तर होणारच नाही. पण ज्या पण भगिनी किंवा ज्या पण मुली वगैरे असतील, पूर्ण आईंच्यावर सगळं हे करा. ह्या 3 वर्षात इतकी म्हणजे मला ती सांगायचं नाही म्हणतात, पण ती उपासना इतकी वाढली. सगळं आईंच्या कृपेने सगळं छान होत गेलं म्हणतात. लग्नानंतर कुठल्या गोष्टी हे राहिल्या नाहीत. पण अशा कुठल्या मोहात मी अडकू नये म्हणून मी इतकी आईंना प्रार्थना केली आणि इतकी मी उपासना वाढवली.
की त्या उपासनेच्या बळावर जे म्हणतोय ना आपण आत्मसमाधान, जे जे आनंद मिळतोय ना, तो नाही शब्दात सांगता येणार. ज्यांनी तेवढ्या पद्धतीनं सेवेत असतील, त्यांना ते खूप चांगला अनुभव येईल म्हणत होत्या ताई. तर आईंच्या कृपेनं आता खूप सगळं छान आहे. बहिणीचं जे ध्येय होतं, त्या ध्येयापर्यंत ती पोहोचली. लग्न नाही केलं म्हणतात माझ्या बहिणीनं, पण आई आणि बहीण दोघीजण राहतात म्हणतात. खूप आम्ही सुखात आहोत म्हणतात सगळे. माझी फॅमिली, आई वगैरे सगळे खूप आईंच्या कृपेने सगळे छान आहे म्हणतात. तर असेच छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.